मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या एका प्रमुख पिकाची या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत। मी तुम्हाला रब्बी ज्वारीबद्दल या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगणार आहे। म्हणजे थोडक्यामध्ये मी तुम्हाला लागवडीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर यंदाच्या रब्बी हंगामामध्ये जर ज्वारीची लागवड करणार असाल, ज्वारीची पेरणी करणार असाल तर तुमच्यासाठी खास करून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। माझी विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला सांगायला विसरू नका। चला तर मग फटाफट आजच्या व्हिडिओला सुरू करूया। महाराष्ट्रामध्ये खास करून पाहिलं तर ज्वारी पिकाची लागवड ही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला जास्त झालेली दिसून येते। मराठवाड्यामध्ये हे पीक रब्बी तसेच खरीप अशा दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये या पिकाची लागवड फक्त रब्बी हंगामामध्ये जास्त झालेली दिसून येते। मित्रांनो, कोणत्याही पिकाची लागवड करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जमिनीची निवड। तुम्हाला ज्वारी पिकासाठी कोणत्या जमिनीची निवड करणं गरजेचं आहे। आपल्याकडे हलकी, मध्यम, भारी जमीन असेल तरी देखील चालेल, परंतु त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पाण्याचा निचरा होण्याची क्षमता चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे। अशा जमिनीचा समूह हा जर 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल, त्याचा सेंद्रिय कर्ब हा 0.5 ते 1च्या दरम्यान असेल तर नक्कीच अशा जमिनीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं ज्वारी पीक घेता येऊ शकतं। ज्वारी लागवडीमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कोणत्या वाणांची निवड केली पाहिजे। शेतकरी मित्रांनो, वाणांची निवड ही जमिनीवरती अवलंबून असते। जर तुमच्याकडे हलकी जमीन असेल तर वेगळी वाण आहे, जर तुमच्याकडे मध्यम प्रकारची जमीन असेल तर वेगळी वाण आहे आणि जर तुमच्याकडे भारी जमीन असेल तर वेगळी वाण आहेत। आणि काही ठिकाणी उद्देशासाठी देखील वाणांची निवड वेगळी केली जाते। म्हणजे काही जण फक्त हुरड्यासाठी ज्वारीची लागवड करतात, काही जण फक्त लहानसाठी लागवड करतात। तर यांची वेगवेगळी वाणं आहेत। आपण टप्प्याटप्प्याने पाहूया की कोणत्या जमिनीमध्ये आणि कोणत्या उद्देशासाठी कोणतं वाण लावलं जातं। जसं की हलक्या जमिनीमध्ये तुम्ही सिलेक्शन 3 आणि अनुराधा या वाणाची निवड करू शकता। तुमच्याकडे जर मध्यम प्रकारची जमीन असेल तर फुले माऊली, फुले सुचित्रा अशा वाणांची तुम्ही निवड करू शकता। बरेच शेतकरी मध्यम जमिनीमध्ये मालदांडी 35-1 या वाणाची देखील निवड करतात। आणि जर तुमच्याकडे भारी जमीन असेल तर फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, CHV 22, PKV क्रांती किंवा परभणी मोती या वाणांची तुम्ही भारी जमिनीत निवड करू शकता। जर तुम्हाला हुरड्यासाठी ज्वारीची लागवड करायची आहे तर फुले उत्तरा चांगलं वाण आहे। आणि जर तुम्हाला लहानसाठी ज्वारीची लागवड करायची आहे तर फुले पंचमी हे वाण तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असू शकतं। वाणांची निवड केल्यानंतर पेरणीचा योग्य हंगाम साधणं देखील आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही जर रब्बी ज्वारीची पेरणी ही 15 सप्टेंबर पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी उत्पादन मिळू शकतं, उगवण चांगली येऊ शकते किंवा वाढ देखील आपल्या अशा हंगामामध्ये जर तुम्ही लागवड केली तर चांगली होऊ शकते। पेरणी पद्धतीबद्दल सांगायचं झालं तर आता मला वाटतं की कदाचित काही ठिकाणीच बैलांच्या साहाय्याने पेरणी होत असेल। बरेच शेतकरी आता ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राचा वापर करत आहेत। उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी पेरणी होते। अंतर थोडंसं जास्त ठेवा जेणेकरून आपली जी ताटं आहेत ज्वारीची त्यांना वाढण्याचं थोडंसं त्या ठिकाणी चांगली जागा मिळेल किंवा हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहील। बियाण्यांचं पेरणीचं प्रमाण पाहिलं तर एकरी तुमच्याकडे 4 किलो चांगल्या प्रकारचं बियाणं असणं गरजेचं आहे। आणि त्याच्यावरती 100% आपल्याला बीज प्रक्रिया करूनच बियाण्याची पेरणी करायची आहे। बीज प्रक्रिया करताना आपल्याला 1 बुरशीनाशक आणि 1 रासायनिक कीटकनाशक बियाण्यांवरती लावायचं आहे। प्रमाण जर पाहिलं तर 22 सारखं बुरशीनाशक तुम्ही 2.5 ग्रॅम प्रति किलो आणि थायमेथाक्झाम सारखं कीटकनाशक 2 मिली प्रति किलो बियाण्यांवरती चोळून सावलीत ठेवू शकता। थोडंसं सुकल्यानंतर त्याची पेरणी करू शकता। रासायनिक खतामध्ये जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, ज्वारी हे पीक खूप कमी रासायनिक खतांवरती येणारं पीक आहे। तुम्हाला रान तयार करत असतानाच त्या ठिकाणी शेणखताच्या मात्रा आपल्या प्लॉटमध्ये देणं गरजेचं आहे। शेणखत बघा उपलब्ध असेल तर बऱ्याच ठिकाणी आता खूप तुटवडा आहे शेणखताचा। तुम्ही जर 10 ते 12 बैलगाड्या किंवा 1 ते 2 ट्रॉली शेणखत प्रति एकराप्रमाणे जरी चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळलं तरी देखील अतिशय उत्कृष्ट आहे। आणि पेरणी करताना बियाण्यांसोबत आपल्याला 50 किलो 10-26-26 आणि
आणि त्याच्यामध्ये 10 किलो नीम कोटेड युरिया मिसळायचा आहे. आपलं बियाणं चांगलं बीज प्रक्रिया करून त्याची पेरणी करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस उगवण होऊन 30 ते 35 दिवस होतील त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, एक 20 किलो युरिया वरून इसकटून आपल्या प्लॉटमध्ये टाकायचा आहे. बस एवढ्याच खतांच्या मात्रा पुरेशा आहेत तुमचं ज्वारी पीक येण्यासाठी. गरजेनुसार तुम्हाला जर कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची वरून फवारणी करायची असेल तर त्यावेळेस आपण काही खतांच्या मात्रा, विद्राव्य खतांच्या मात्रा फवारणीच्या माध्यमातून ॲडजस्ट करू शकतो. आंतरमशागत म्हणून आपल्याला तण नियंत्रण करण्यासाठी गरजेनुसार 1 ते 2 कोळपण्या करायच्या आहेत किंवा शक्य असेल तर बघा खुरपणी केली तर अतिशय उत्कृष्ट. जर आंतरपिकाबद्दल या ठिकाणी सांगायचं झालं तर रब्बी ज्वारीमध्ये तुम्ही करडईची लागवड अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करू शकता. याच्यामध्ये यांचं प्रमाण जर पाहिलं तर 4:4 म्हणजे 4 ओळी ज्वारीच्या आणि 4 ओळी करडईच्या किंवा 6:3 असं देखील तुम्ही प्रमाण घेऊ शकता. 6 ओळी तुमच्या ज्वारीच्या आणि 3 ओळी करडईच्या. कीड आणि रोग व्यवस्थापन देखील मुद्दा आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. जर तुमच्या प्लॉटवरती खोडमाशी, मीजमाशी आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्हाला क्विनॉल-फॉस 25% EC फॉर्म्युलेशन मधलं कीटकनाशक 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून म्हणजे एका पंपामध्ये मिसळून आपल्या ज्वारी पिकावरती फवारणीसाठी वापरायचं आहे. बऱ्याच ठिकाणी ज्वारी पिकावरती आपल्याला मावा किंवा तुडतुड्यांचा देखील प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. या ठिकाणी आपल्याला तुडतुडे आणि माव्यांसाठी डायमेथॉएट 30% EC फॉर्म्युलेशन मधलं कीटकनाशक 30 मिली किंवा थायोमेथाक्झाम 25% WG फॉर्म्युलेशन मधलं कीटकनाशक 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या ज्वारी पिकावरती फवारणीसाठी वापरायचं आहे. आता रोगांबद्दल जर पाहिलं तर रब्बी ज्वारीमध्ये खास करून आपल्याला दाण्यांवरती बुरशी, पानांवरती येणारा करपा, तांबेरा किंवा चिकटा इत्यादी रोग दिसून येतात. यासाठी आपल्याला कॉपर ऑक्झीक्लोराइड 30 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या ज्वारी पिकावरती फवारणी घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, रब्बी ज्वारीमधील कीड आणि रोग व्यवस्थापन मुद्दा मी हा अतिशय थोडक्यामध्ये या ठिकाणी आटोपलेला आहे. काळजी करू नका, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यामुळे भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनल पुढे जाऊन देखील पाहायला विसरू नका. तर चला तर शेतकरी मित्रांनो, ही होती ज्वारी पिकाची लागवडीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती. आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच या ठिकाणी यंदाच्या रब्बी हंगामामध्ये ज्वारी पीक घेण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. रब्बी ज्वारीबद्दल तुमच्या मनामध्ये इतर कोणताही प्रश्न असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा किंवा बेटर होईल मी तर सांगतो की भारत ॲग्री ॲपमधून जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांना तुम्ही थेट मेसेज करा, ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील. आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आत्ता या व्हिडिओमध्ये जी काही मी तुम्हाला वेगवेगळी कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं सांगितलेली आहेत म्हणजे कीड नियंत्रणासाठी, रोग नियंत्रणासाठी किंवा बीज प्रक्रियासाठी, ही सर्व औषधे तुम्ही आता भारत ॲग्री ॲपमधून घर बसल्या खरेदी करू शकता. याच्यावरती 100% तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी मिळणार आहे. म्हणजे प्रोडक्ट घरी आल्यानंतर पैसे द्यायचे आहेत. फ्री फास्ट डिलिव्हरी आहे. 100% ओरिजिनल प्रोडक्टची तुम्हाला गॅरंटी मिळणार आहे आणि भरघोस डिस्काउंट देखील आहे. म्हणजे तुम्ही जर भारत ॲग्री ॲपमधून पहिली ऑर्डर टाकणार असाल तर तुम्हाला 40% डिस्काउंट देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. चला तर मग या ठिकाणी याच माहितीसह मी आपली रजा घेतो. माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर शेतकऱ्यांना देखील या चॅनलबद्दल, या व्हिडिओबद्दल सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.